कोल्हापुरी पद्धतीचं चविष्ट चिकन या पद्धतीची जी रेसिपी आहे ना ती नक्की करून बघा। अजिबात अशी उगाचच तिखट जाळ केलेली रेसिपी नाही आहे, पण तरीही चव एकदम कोल्हापुरी पद्धतीच्या चिकनसारखीच लागते। थोडासा दाटसर रस्सा मी ठेवलेला आहे। तुम्हाला रस्सा असा पातळ हवा असेल आणि तर्री हवी असेल तर थोडासा तेलाचा वापर तुम्ही करू शकता। आधी आपण चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे चिकन आहे ना मी ऑनलाईन मागवलेलं आहे। आजकाल ब्लिंकिट, झेप्टो वगैरेवर ऑनलाईन चिकन मिळतं, छान स्वच्छ केलेलं असतं। मी स्वतः प्युअर व्हेजिटेरियन आहे, पण मी नॉनव्हेज बनवते, त्यामुळे अशा पद्धतीने चिकन आणलेलं मला खूप सोपं पडतं। फक्त घरी एकदा मी धुवून घेतलेलं आहे त्याला, आणि नेहमीचे जे मसाले आहेत मॅरिनेशनचे ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत। दही घातलेलं आहे, आलं मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे, रोजचे सुके मसाले घातलेले आहेत, मीठ घातलेलं आहे, कसुरी मेथी आणि गरम मसाला हे खूप युनिक इन्ग्रेडियंट आहेत। त्यामुळे जी पण आपण चिकन, नॉनव्हेज किंवा कोणत्याही व्हेजिटेरियन रेस्टॉरंट स्टाईल भाज्या बनवतो ना, त्याला ती एक टिपिकल रेस्टॉरंटची चव असते, ती या मसाल्यांमुळे येते। तर हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हे चिकन अशा पद्धतीने मॅरिनेट करून तुम्ही अगदी ओव्हरनाईट ठेवलं ना फ्रीजमध्ये तरीही चालतं, पण जर तुम्हाला दुपारच्या जेवणाला करायचं असेल तर सकाळी बनवून ठेवा, म्हणजे ते छान मुरलं जाईल। आणि अगदीच एवढा वेळ नसेल तर साधारण अर्धा तास ठेवलं तरीही चालतं, पण हां, जितकं जास्त वेळ तुम्ही ते मुरायला ठेवाल तितकं जास्त चिकन ज्युसी होतं आणि टेस्टी लागतं। अशा पद्धतीने सगळ्या चिकनच्या पीसेसला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा ॲडिशनल रंग, कलर कोणतेही मी याच्यामध्ये घातलेले नाही आहेत, फक्त दह्याचं आणि मसाल्यांचं सिम्पल मॅरिनेशन आहे, आणि मी याला फ्रीजमध्ये ठेवत आहे जसं म्हटलं तसं कमीत कमी अर्धा तास। आता आपण काय करायचं आहे, कोल्हापुरी सुका मसाला तयार करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। तर मी हे चिकन कुकरमध्ये डायरेक्ट बनवणार आहे, मग ज्या कुकरमध्ये आपण करणार आहोत त्याच कुकरमध्ये आपण हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, साधारण 2 मोठे चमचे। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर सुक्या खोबऱ्याचे कापही तुम्ही घेऊ शकता, आणि ते आपल्याला नंतर मिक्सरमध्येच फिरवायचं आहे। जे पण खडे मसाले अवेलेबल असतील ते याच्यामध्ये घ्यायचे आहेत। मी जिरं घेतलं आहे, लवंग घेतलेल्या आहेत आणि दालचिनी घेतलेली आहे। खूप भडीमार केलेला नाही आहे, सिलेक्टेड मसाले घ्यायचे आहेत, पण थोडे थोडे घ्यायचे आहेत, आणि तमालपत्र मी याच्यामध्ये घातलेलं आहे। हे सगळे जिन्नस आपल्याला सोनेरी रंगावर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, कच्चट ठेवायचे नाही आहेत। हे बघा, तुम्ही बघू शकता छान सोनेरी रंग त्याला आलेला आहे। आता याच्यामधलं तमालपत्र मी वेगळं काढून ठेवणार आहे, तेच तमालपत्र आपण ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे। हे बघा, असं सोनेरी रंगावर आल्यावर मी त्याला काढून एका डिशमध्ये ठेवलेलं आहे। आता त्याच कुकरमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे, आणि याच्यात आपल्याला कांद्याचे स्लायसेस परतून घ्यायचे आहेत। मी खोबऱ्यामध्ये तेल घातलेलं नव्हतं, कारण मी डेसिकेटेड कोकोनट वापरत होते। जर तुम्ही खोबऱ्याचे काप वापरत असाल तर थोड्याशा तेलाचा वापर केला तरीही चालतं। हे बघा, आता कांद्याचे मी स्लायसेस करून घेतलेले आहेत, असे उभे उभे किंवा मोठे काप करून घ्यायचे आहेत। शेवटी आपल्याला याला मिक्सरमधनंच काढायचं आहे, त्यामुळे जमतील तितके पण पातळ असे स्लायसेस करायचे, जेणेकरून ते लवकर असे ब्राऊन होतील। आपल्याला प्रॉपर असा तो बिर्याणीसाठी करतो ना आपण तसा कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे, आणि हेही आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे। हे थोडंसं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे। आता या सुक्या मसाल्यामध्ये मी साधारण 1 मीडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे। हा टोमॅटो असाच या ग्रेव्हीमध्ये आपल्याला वाटून घ्यायचा आहे न शिजवता। थोडंसं मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। शक्य होईल तितकं बारीक छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्हीला ती अशी छान कन्सिस्टन्सी येते। मसाले, खोबरं किंवा कांदा असा अख्खा अख्खा अजिबात लागत नाही, मस्त स्मूथ याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आणि अजिबात ॲडिशनल रंग वगैरे नाही आहे, जे काही फ्लेवर आहे तो छान मसाल्यांचा प्युअर फ्लेवर ह्याच्यामध्ये येणार आहे, त्यामुळे मुलांनाही खायला खूप मजा येते, छान क्रीमी लागतं ते। आता काय करायचं आहे, याच कुकरमध्ये आपण थोडंसं तेल घालायचं आहे। कोल्हापुरी चिकन बनवतो आहे, त्यातही नॉनव्हेजच आहे, म्हणजे नॉनव्हेजमध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवावंच लागतं, त्या हिशोबाने ठेवायचं आहे। अगदी तुम्हाला लाल तर्री वगैरे हवी असेल तर अजून थोडंसं तेल तुम्ही याच्यामध्ये जास्त घालू शकता। आता जे तमालपत्र बाजूला काढून ठेवलेले होते ते मी याच्यामध्ये घातलेले आहेत, आलं मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे, आणि हे बेसिक मसाले घातलेले आहेत। तर मसाल्यांमध्ये आहे हळद, लाल तिखट, धने जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला। प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण तुम्ही बघू शकता लगेचच असा तर्रीसारखा याला रंग आलेला आहे। हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे, जेणेकरून जे आपण कोरडे मसाले घालतो ना त्याचा असा कच्चा फ्लेवर नाही आहे, ते छान शिजलेले लागतात।
आणि ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे, कारण टोमॅटो आपण कच्चा घातलेला होता त्यामुळे तो थोडासा शिजला पाहिजे. तर अशा पद्धतीने छान त्याला तेल सुटत आलेलं आहे. आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही फ्रीजमधनं काढून अगदी 5-10 मिनटं ठेवून डायरेक्ट घातलं तरीही चालेल, पण अगदीच फ्रीजमधनं काढून डायरेक्टली टाकू नका. 5-10 मिनटं तरी त्याला बाहेर काढून ठेवायला हवं. तर हे बघा, अशा पद्धतीने छान मस्त आधी मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यावर थोडंसं परतून घ्यायचं आहे, लगेच पाणी नाही टाकायचं आहे, नाही तर चिकनमध्ये ते मसाले तितके चांगले मुरत नाही. त्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर शिजवण्यासाठी ॲडिशनल जे पाणी लागणार आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. पण सगळं पाणी एकदम नाही घालायचं आहे. तुम्हाला जितका रस्सा हवा असेल त्याच्यापेक्षा थोडं कमीच पाणी घालायचं आहे, कारण चिकन आपण डायरेक्टली कुकरमध्ये शिजवत आहोत आणि कुकरमध्ये चिकन शिजताना त्याला थोडंसं पाणी सुटतं ॲडिशनल. आपण जेव्हा उघड्यावर चिकन शिजवतो, म्हणजे कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवतो, तेव्हा त्याचं पाणी आटत जातं, पण कुकरमध्ये त्याला अजून पाणी सुटतं. त्यामुळे त्या हिशोबानेच आपल्याला पाणी टाकायचं आहे की तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं. चवीनुसार मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे, जितकं लागणार आहे तेवढं रश्श्याच्या हिशोबाने. आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. वरतून मी हलकंसं हिंट देते आहे याला गरम मसाल्याचं, त्यामुळे चव खूप छान लागते. आणि कसुरी मेथी घालत आहे. तर हे सगळे जिन्नस व्यवस्थित घातल्यानंतर एकदा मिक्स करायचं आहे आणि या रश्श्याला उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून चिकन पटकन शिजतं. जर आधीच बंद केलं तर चिकन ओव्हरकुक व्हायची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे जेव्हा रस्स्याला चांगली उकळी यायला लागते तेव्हाच आपण कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि फक्त 2च शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्टीपेक्षा जास्त शिट्ट्या करायच्या नाही आहेत, नाहीतर चिकन ओव्हरकुक होईल, कारण ऑलरेडी आपण त्याला मुरवून ठेवलेलं आहे, मॅरिनेट केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता खूप छान थोडा तवंगही याला आलेला आहे आणि मस्त टेस्टी कोल्हापुरी चिकन तयार आहे.